इस्कॉनमध्ये 3 दिवसांचा श्रीमद भागवत कथा उत्सव शुक्रवारीपासून श्रीमान सार्वभौम प्रभूंच्या वाणीत छत्रपती संभाजीनगरमध्ये पहिल्यांदाच आयोजन. आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ इस्कॉनच्या अदालत रोड येथील मधुबन केंद्राकडून शुक्रवार 9 जानेवारी 2026 पासून 3 दिवसांचा श्रीमद भागवत कथा उत्सव आयोजित केला जात आहे. ही कथा इस्कॉनचे जगप्रसिद्ध भगवद्गीता प्रचारक श्रीमान सार्वभौम प्रभूजी सादर करतील. इस्कॉन मधुबनकडून मिळालेल्या माहितीनुसार श्रीमान सार्वभौम प्रभूजी 9 ते 11 जानेवारी 2026 पर्यंत प्रभूंच्या अलौकिक सुमधुर वाणीत भागवतम कथा सांगतील. कथा उत्सव शुक्रवार दिनांक 9 आणि शनिवार 10 जानेवारीला संध्याकाळी 6 वाजता सुरू होईल, तर रविवार 11 जानेवारीला सकाळी 8 वाजता आणि संध्याकाळी 6 वाजता कथा श्रवण करण्यात येईल. आयोजकांच्या मते प्रभूजींनी त्यांच्या भक्तिमय जीवनात पाकिस्तानच्या सिंध प्रांतात सुमारे 1 दर्जन भगवान श्रीकृष्णाची मंदिरे स्थापन केली असून जगभरातील अनेक देशात भगवद्गीता प्रचार केला आहे. सध्या ते मथुरा वृंदावनमध्ये वास्तव्य करतात. आयोजकांनी सांगितले की भागवत कथेचे यजमान होण्याचं सौभाग्य डॉक्टर सुशील भारुका, राजकुमार अग्रवाल, ॲडव्होकेट धनंजय कोरे, मनोहर अग्रवाल कुटुंबाने स्वीकारले आहे. कथा आयोजनासाठी सुंदर मंडप, आकर्षक बैठक व्यवस्था आणि भागवत कथेशी संबंधित विविध प्रसंगांना जिवंत करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. कार्यक्रमानंतर कीर्तन, 56 भोग आणि सर्व भक्तांसाठी महाप्रसाद असेल. आयोजकांनी सर्व श्रद्धालूंना 3 दिवसांच्या भक्तिधारा वाहून आध्यात्मिक जीवनात ज्ञानमार्गाने प्रगती मिळवण्याच्या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. कथा आयोजन यशस्वी करण्यासाठी इस्कॉन मधुबन केंद्र प्रमुख डॉक्टर रमेश लढ्ढा, विनोद बगडिया, माधव मुंडे, रेखा खैरनार, रचना मद्रेवार, कल्पना बगडिया, मोनिका ठाकूर इत्यादी परिश्रम करीत आहेत.